सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास 5.5 महिने पाऊस सुरू असून सरकारनं उशिरा का होईना पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. मात्र मागील नुकसान भरपाई सरकारनं दिलेली नाहीये. यावर्षी पीक विमा देखील सरकारनं बंद केल्यानं या नुकसानीत विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले असते ते देखील मिळणार नाहीत. मात्र सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीला शेतकरी मेटाकुटीस आलाय. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भात, भुईमूग आणि इतर पिकांचं अतोनात नुकसान झालंय. पंचनाम्याची वाट न बघता सरकारनं सरसकट नुकसान भरपाई जाहीर केली पाहिजे अशी मागणी कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी महायुती सरकारकडे केलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची अवस्था आपण या ठिकाणी बघताय. सरकारने आता उशिरा का होईना पण सरकारने आता पंचनाम्याचे करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु गेल्या मे मध्ये किंवा जूनमध्ये जो अवकाळी पाऊस पडला आणि त्यानंतर जी नुकसान भरपाई झाली ती अजून सरकारकडून शेतकऱ्यांना मिळाली नाही. खरं तर सरकारने दुर्दैवाने जो पीक विमा होता तो पण ह्या वर्षी शेतकऱ्यांचा उतरला नाही. तो जर उतरला असता तर शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळाली असती. आता फक्त ही नोंदणी या ठिकाणी पंचनामा होतील. परंतु सरकारने काहीतरी मदत जाहीर केली पाहिजे त्यातनं शेतकरी सुखावेल. नाहीतर शेतकऱ्यांना हे डबल काम झालेलं आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांकडे सरकारने लक्ष द्यावं अशी आमची सरकारला विनंती आहे.